महाराष्ट्रात अशी एक यात्रा भरते जी 1-2 दिवस नाही तर तब्बल 40 दिवस चालते। अजून एक अशी पदयात्रा होते जिचा इतिहास तब्बल 700 ते 800 वर्ष जुना आहे आणि एका यात्रेत तर आशियातील सर्वात मोठा घोडे बाजार भरतो। अशा अनेक वेगवेगळ्या यात्रा आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अशाच 10 सर्वात मोठ्या आणि जास्त काळ चालणाऱ्या यात्रा पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 1 नंबरची यात्रा तुम्हाला थक्क करेल। नंबर 10 वर आहे साताऱ्यातील वाई तालुक्यातील बावधनची प्रसिद्ध बगाड यात्रा। मित्रांनो, ही यात्रा म्हणजे साहस आणि श्रद्धेचा एक अजब मेळ आहे। ही परंपरा सुमारे 350 वर्षांहून अधिक जुनी असून दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी हा सोहळा पार पडतो। बगाड म्हणजे नक्की काय, तर हा एक भव्य लाकडी रथ असतो, याला 50 फूट उंच शीड लावलेलं असतं। यामध्ये खास गोष्ट अशी की 3 टनांचा हा गाडा बनवताना एकही लोखंडी खिळा वापरला जात नाही। होळीच्या रात्री 12 वाजता देवाचा कौल लावून बगाडी होणाऱ्या भक्ताचं नाव ठरवलं जातं। या भक्ताला त्या उंच शिडाला टांगून नदीपासून गावापर्यंत 5 किलोमीटरच्या परिसरातून खिल्लार बैलाच्या सहाय्याने ओढलं जातं। काशीनाथाचं चांगबलाच्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत होणारी ही यात्रा पाहायला 5 लाखांहून अधिक भाविक जमा होतात। ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात रोमांचक यात्रांपैकी एक मानली जाते। 9व्या नंबरवर आहे कोल्हापूरचा दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा। मित्रांनो, ही यात्रा म्हणजे गुलालाचं एक गुलाबी वादळच असतं। चैत्र पौर्णिमेला मुख्य सोहळा असला तरी यात्रेचा माहोल साधारण 15 दिवस सुरू होतो। यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे 50 ते 70 फूट उंच असलेल्या सासन काट्या। या जड काट्या खांद्यावर नाचवणे हे खूप मोठं कसब आहे आणि ते पाहताना अंगावर शहारे येतात। साधारण 5 लाखांहून अधिक भाविक या सोहळ्यासाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल होतात। संपूर्ण डोंगर गुलालाने माखलेला असतो, म्हणून याला गुलालाचा डोंगर किंवा पिंक टेम्पल असंही म्हणतात। या यात्रेच्या काळात कोल्हापुरात पाय ठेवायलाही जागा नसते। भक्ती आणि लोककलांचा हा संगम दरवर्षी चैत्र पौर्णिमेला जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो। आता वळूया 8व्या नंबरकडे, जी आहे पुणे जिल्ह्यातील वीरगावची प्रसिद्ध श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा। ही यात्रा म्हणजे भक्ती आणि साहसाचा एक अद्भुत सोहळा असतो। माघ पौर्णिमेला या यात्रेचा मुख्य सोहळा पार पडतो। या यात्रेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे काठीची नाचवण आणि भाकणूक। या यात्रेमध्ये सासन काट्या आणि पालखी सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथे देवाचं लग्न लावलं जातं आणि त्यानंतर होणारी गुलाल खोबऱ्याची उधळण संपूर्ण परिसर लाल करून टाकते। नाथ साहेबांच्या नावानं चांगबलाच्या जयघोषाने वीरगाव दुमदुमून जातं। ही यात्रा सुमारे 10 ते 12 दिवस चालते आणि पश्चिम महाराष्ट्रातील ही एक अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच रोमांचक यात्रा मानली जाते। नंबर 7 वर आहे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरची भवानी देवी यात्रा। मित्रांनो, ही यात्रा आश्विन महिन्यातील नवरात्रीपासून सुरू होते आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालते, म्हणजे साधारण 21 दिवस। तुळजाभवानी आई ही छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रद्धास्थान, त्यामुळे या यात्रेला ऐतिहासिक महत्त्व खूप जास्त। या यात्रेचे एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे देवीची निद्रा काळ। वर्षातून ठराविक दिवस देवी गाभाऱ्यातून बाहेर येते आणि चांदीच्या पलंगावर विश्रांती घेते असं मानलं जातं। कोजागिरी पौर्णिमेला जेव्हा देवीचा मुख्य छत्री सोहळा होतो तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात। या 21 दिवसात तुळजापूर शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते आणि भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर रात्रंदिवस गजबजलेला असतो। 6व्या नंबरवर आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील म्हसवडची सिद्धनाथ यात्रा। ही यात्रा साधारण 12 दिवस चालते आणि इथली परंपरा एकदम वेगळी आहे। इथे उभे नवरात्र पाळले जाते, ज्यामध्ये भक्त आणि पुजारी 12 दिवस उपवास करून देवाची उपासना करतात। या यात्रेचा सर्वात मोठा आकर्षण म्हणजे रथाचा सोहळा। हा रथ ओढण्यासाठी लाखो भाविक म्हसवडमध्ये जमा होतात। म्हसवड हा भाग तसा दुष्काळी, पण यात्रेच्या काळात मात्र इथे भक्तीचा माळ फुललेला असतो। इथे गुरांचा मोठा बाजारही भरतो, जो शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो। या 12 दिवसात सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या दर्शनासाठी तेलंगणा आणि कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येतात। साताऱ्यातील ग्रामीण संस्कृतीचं खरं दर्शन घ्यायचं असेल तर म्हसवडची यात्रा एकदा तरी अनुभवायलाच हवी। नंबर 5 वर आहे सोलापूरची प्रसिद्ध गड्डा यात्रा। ही यात्रा मकर संक्रांतीच्या काळात म्हणजेच जानेवारीत भरते आणि सुमारे 15 दिवस चालते। सिद्धेश्वर महाराज हे सोलापूरचे ग्रामदैवत आहेत। या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे 68 शिवलिंगाची पूजा आणि नंदीध्वज म्हणजेच उंच सजवलेल्या काट्यांची मिरवणूक। 13 जानेवारीला होणारा अक्षता सोहळा म्हणजे सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचा प्रतिकात्मक विवाह सोहळा असतो, जो पाहण्यासाठी 3 लाखांहून अधिक लोक एकत्र येतात। सोलापूरच्या होम मैदानावर मोठी जत्रा भरते, जिथे तुम्ही सोलापुरी चादरींपासून ते हस्तकलेच्या वस्तूंपर्यंत काही खरेदी करू शकता। 4थ्या नंबरवर आहे नांदेड जिल्ह्यातील माळेगावची खंडोबा यात्रा। ही यात्रा मार्गशीर्ष महिन्यात भरते आणि साधारण 15 दिवस चालते। पण ही यात्रा फक्त धार्मिक नाही,
तर ती दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या पशु बाजारांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. येथे राजस्थानच्या पुष्कर यात्रेनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा घोडे बाजार भरतो. केवळ घोडेच नाही तर उंट आणि इतर जनावरांच्या विक्रीसाठी हे ठिकाण देशभर ओळखलं जातं. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भंडारा उधळला जातो आणि संपूर्ण परिसर पिवळा धमक होतो. यात्रेच्या काळात तमाशा, लावणी आणि कुस्तीच्या दंगली आयोजित केल्या जातात, ज्या ग्रामीण मनोरंजनाचं मुख्य केंद्र असतात. या 15 दिवसात इथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, जी ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना देते. तिसरा नंबर आहे आपल्या महाराष्ट्राचा प्राण असलेल्या पंढरपूरच्या वारीचा. मित्रांनो, ही जगातील सर्वात मोठी आणि शिस्तबद्ध पदयात्रा मानली जाते, जिचा इतिहास 700 ते 800 वर्षांहून अधिक जुना आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणारी ही वारी सुमारे 21 दिवसांची असते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसोबत 30 लाखांहून अधिक वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. ही 21 दिवसांची वारी म्हणजे भक्ती, समता आणि शिस्तीचा एक अद्भुत नमुना आहे. विठू माऊलीच्या ओळीने वारकरी पाऊस पाण्याची पर्वा न करता चालत राहतात. चंद्रभागेचं स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन यातच वारकऱ्यांचं सगळं सुख असतं. ही वारी म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नसून ती महाराष्ट्राच्या मातीचा एक महान सांस्कृतिक वारसा आहे. दुसऱ्या नंबरवर आहे नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील चेतक महोत्सव. मित्रांनो, ही यात्रा दत्त जयंतीला सुरू होते आणि साधारण 15 दिवस ते 1 महिना चालते. हा आशिया खंडातील सर्वात मोठ्या घोडे बाजारांपैकी एक मानला जातो, ज्याचा इतिहास 300 वर्षांहून अधिक जुना आहे. येथे काही घोड्यांची किंमत चक्क 1 कोटी रुपयांपर्यंत असते, जे ऐकूनच आपण थक्क झाला असाल. घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धा, हॉर्स डान्स शो आणि विविध साहसी खेळांचे आयोजन इथे केले जाते. महाराष्ट्र पर्यटन मंडळाने या यात्रेला चेतक महोत्सव म्हणून जागतिक स्तरावर नेलं आहे. तुम्ही जर अश्वप्रेमी असाल तर डिसेंबरमध्ये सारंगखेडा हे तुमच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. आणि आता फायनली नंबर 1, महाराष्ट्रातील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारी यात्रा म्हणजे अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रा. मित्रांनो, ही यात्रा फक्त 10-20 दिवस नाही तर चक्क 40 दिवस चालते. 20 डिसेंबरला सुरू झालेली ही धावपळ 30 जानेवारीपर्यंत सुरूच असते. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी भरणारी ही यात्रा म्हणजे विदर्भातील ग्रामीण भागाचं सुपर मार्केट आहे. या यात्रेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे हंडी, मटण आणि मातीच्या भांड्यात शिजवलेलं रोडगं. हे पदार्थ चाखण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून लाखो खवय्ये इथे गर्दी करतात. या 40 दिवसात इथे शेती अवजारे, गृहोपयोगी वस्तू आणि मनोरंजनाची अशी काय रेलचेल असते की तुम्हाला दिवस कसा संपला हे कळणारच नाही. महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि दीर्घकालीन यात्रा म्हणून बहिरम यात्रा ओळखली जाते. तर मित्रांनो, या होत्या महाराष्ट्रातल्या 10 अशा यात्रा ज्या खूप दिवस चालतात आणि जिथे भक्तीचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. खरं सांगायचं तर आपला महाराष्ट्र इतका अफाट आहे आणि इथली संस्कृती इतकी श्रीमंत आहे की फक्त एका व्हिडिओमध्ये या सर्वच्या सर्व यात्रा कव्हर करणं शक्य नाही. मला खात्री आहे की अजून अशा कित्येक ऐतिहासिक आणि मोठ्या यात्रा असतील ज्यांचा उल्लेख या व्हिडिओत राहून गेला असेल. तुमच्या भागात किंवा तुमच्या जिल्ह्यात अशी कोणती मोठी यात्रा भरते का? मला कमेंट करून त्या यात्रेचं नाव आणि तिथलं खास वैशिष्ट्य सांगा. मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.